एकतर एकनाथ शिंदेना अनेक लोक जितके अंडर एस्टिमेट करत होते तेवढं मी करत नव्हतो, याचं कारण ते तसे राजकारणपटू आहेत. तसे की मोदी जिथे जिथे स्वतः उतरतात तिथे 12 ते 15% मतं फिरवतात. हे स्टॅटिस्टिकल डेटा आहे. आणि कुठेतरी भाजपच्या लक्षात आलं आहे की महाराष्ट्रातलं जनमत ज्या पद्धतीने आपल्याला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये फिरवता आलं तसं फिरवता येणं शक्य दिसत नाही. याच्यामध्ये त्यांनी भाजपनं शिवसेना फोडली, हो, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि तरीही म्हणजे अनेकांना असं वाटत होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद कमी आहे, ते कमी जागावरती लढतील. तर एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपामध्ये यशस्वीरित्या खेळ केला असं तुम्हाला वाटतं का? एकनाथ शिंदेने आपला दबाव बरोबर ठेवला असं मला वाटतंय. आणि त्याला दोन कारणं वाटतात. एकतर एकनाथ शिंदेना अनेक लोक जितके अंडर एस्टिमेट करत होते तेवढं मी करत नव्हतो, याचं कारण ते तसे राजकारणपटू आहेत. तसे त्यांचा बाकी ऑरा किंवा बाकी त्यांची काम करायची पद्धत वेगळी असली तरी राजकारण त्यांना उत्तम समजतं. हे अनेक वर्ष ज्यांनी त्यांना पाहिलेलं आहे. मी स्वतः ठाण्यातनं आलेलो आहे, त्यामुळे मलाही माहिती आहे. ते त्यांना बरोबर कळतं. मला असं वाटतं कुठेतरी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने खूप प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. कारण मी मगाशी म्हटलं तसं कमळ चिन्हावर मतं ओढण्याची क्षमता आहे मोदींच्या फॅक्टरमुळे. मोदी फॅक्टर हा खूप महत्त्वाचा आहे. अनेक सर्वे दाखवतात की मोदी जिथे जिथे स्वतः उतरतात तिथे 12 ते 15% मतं फिरवतात. हे स्टॅटिस्टिकल डेटा आहे आणि हे फार मोठा आकडा आहे. 12-15% बदलत असतील तर ते त्यांना अपेक्षा होती. पण जेव्हा लक्षात आलं की हे काही शक्य नाही आहे, हे यातनं आणखी भानगडी होणार, अशा वेळे मला वाटतं आता भारतीय जनता पक्षाची खेळी मला अशी वाटते, हा माझा तर्क आहे, मला काही याची माहिती नाही, मी स्पष्ट करतो. तर्क असा आहे की ठीक आहे, आम्हाला तुम्ही जेवढ्या जागा आधी आम्ही म्हणत होतो काय 28वर मला वाटतं आता ते थांबत आहेत, तेवढ्याच आम्ही लढवू. तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी खेळा, एकमेकांशी काय त्या संघर्ष करा, त्यातनं तुम्ही सावरलात, तुम्ही तुमची ताकद दाखवून दिलीत तर वेलकम. विधानसभेच्या वेळी आपण अधिक चांगल्या तऱ्हेने तुमच्याशी डील करू. तुम्ही मागे पडलात तरी वेलकम, आम्हाला ती स्पेस मिळेल विधानसभेसाठी. आणि हे लक्षात घेऊन अजितदादांनी फार ताणलंच नाही, कारण त्यांचं विधानसभेसाठी लक्ष आहे. त्यांना विधानसभा अधिक महत्वाची आहे. तर अजितदादांनी त्यांची ताकद दाखवली तर विधानसभेत भाजप अजितदादा हे जास्त वर येतील आणि एकनाथ शिंदेंचं पारडं जर का ते पराभूत झाले तर कमी जाईल. ते जर का त्यांनी उद्धव ठाकरेंच्या अनेक जागांवर 21 पैकी समजा 10-12 जागांपेक्षा जास्त याच्यावर पराभव केला की आपल्या त्यांना ज्या 15 मिळाल्या आहेत त्यातल्या अगदी 10-12 जिंकल्या, तरी मग तिघांना बरोबर घेऊन काहीतरी विधानसभेत करतात. तर ज्याला आपण स्ट्रॅटेजिक रिट्रीट म्हणतात तशी भाजपने घेतली. आणि कुठेतरी भाजपच्या लक्षात आलं आहे की महाराष्ट्रातलं जनमत ज्या पद्धतीने आपल्याला मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये फिरवता आलं तसं फिरवता येणं शक्य दिसत नाही. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. महाराष्ट्राची रचना, महाराष्ट्रातलं मतदारांचं एक लॉयल्टी फॅक्टर, अशा अनेक गोष्टी आहेत त्यात. त्यामुळे कुठेतरी त्यांनी महाराष्ट्राची भाजपने स्वतःची निवडणूक ही 25 ते 28 जागांवरच ठेवली आणि आम्ही आमचा स्ट्राईक रेट 90च्या पुढे नेऊ, म्हणजे 28 पैकी 25 जागा वगैरे आणू. तुम्ही तुमचा स्ट्राईक रेट दाखवून द्या आणि मग दूध का दूध पाणी का पाणी याच्यात होईल. म्हणून तुम्ही बघाल तर काल का परवा उद्धव ठाकरेंनी याच्यात बदल केलाय. ते म्हणाले मराठी माणसात झुंज लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असं त्यांनी एक विधान केलंय. कारण उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदेचा ठाकरे म्हणजे दोन शिवसेनेमध्येच त्यांनी हे केलं आणि स्वतःच रिट्रीट झाले स्ट्रॅटेजिकली, असं मला वाटतं.